हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स मेडिटेशन हा विषय आला की आपल्या डोक्यात खूप काही विचार येतात आणि आपल्याला असं वाटतं मेडिटेशन करणं म्हणजे डोळे बंद करणं आणि एखाद्या गोष्टीवर फोकस करणं, ध्यान लावणं. पण मित्रांनो, या मेडिटेशन बद्दल आपल्या मनात ज्या काही मिसकन्सेप्शन्स आहेत आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी आपण मेडिटेशन बद्दल समजून घेतो, त्यामुळेच मी खूप दिवसांपासून हा विचार करत होतो की मेडिटेशन बद्दल आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून मी आपली नवीन सिरीज घेऊन आजपासून सुरू करतो आहे, ज्या सिरीजचं नाव आहे सायन्स ऑफ मेडिटेशन. होय मित्रांनो, आपण मेडिटेशनच्या प्रत्येक ऍस्पेक्ट बद्दल ह्या सिरीज मध्ये सायंटिफिकली जाणून घेणार आहोत आणि त्यातलाच हा आपला फर्स्ट एपिसोड, ज्यामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की मेडिटेशन म्हणजे नेमकं काय, व्हॉट एक्झॅक्टली इज मेडिटेशन. मित्रांनो, तुम्ही कधी मेडिटेशन करण्यासाठी बसला आहात का? समजा तुम्ही बसला आहात, डोळे बंद केले, शांत बसलात आणि 2 मिनिटांनी मग काय झालं की तुमच्या मनामध्ये एक विचार आला. काय विचार आला? की उद्या काय काम आहे, मला हे करायचंय, अरे मला ह्या व्यक्तीचे असे असे पैसे द्यायचे आहेत, किंवा तुमचा फोन का वाजला नाही, तो व्यक्ती मला फोन करणार होता त्याने मला फोन का केला नाही. मग हे सुरू होतं तुमच्या भूतकाळापासून, ते मग तुम्ही हे नेता तुमच्या फ्युचर पर्यंत. म्हणजे सगळ्या गोष्टींचे तुमच्या डोक्यामध्ये विचार यायला चालू होतात आणि मग काय होतं मित्रांनो, तुमचे डोळे उघडतात. मग तुम्ही डोळे उघडता आणि मग स्वतःलाच म्हणता की माझ्याकडून मेडिटेशन होतच नाही. पण थांबा मित्रांनो, काय आहे ना, हेच मेडिटेशन फेल होण्याचं जर कारणच योग्य नसेल तर, म्हणजे तुम्ही जे करताय, तुम्हाला जे वाटते की माझ्या डोक्यात हे सगळे विचार येत आहेत, माझ्या डोक्यात हे थॉट्स येत आहेत, ह्यामुळे माझं मेडिटेशन फेल होतंय, पण हे जर मेडिटेशन फेल होण्याचं कारणच नसेल तर, जर मेडिटेशन करताना विचार येणं ही प्रॉब्लेम नसून त्या विचारांची जाणीव होणं हाच प्रॅक्टिस असेल तर, म्हणजे जे तुम्ही विचार करताय तुम्हाला लक्षात येते की तुमच्या डोक्यात विचार येत आहेत आणि या विचारांची तुम्हाला जाणीव होते, ही जर मेडिटेशनची प्रॅक्टिस असेल तर, आज आपण मेडिटेशन कसं करायचं हे शिकणार नाही आहोत मित्रांनो. त्यापेक्षा बेसिक आज आपण शिकणार आहोत. काय तर त्यापेक्षा इम्पॉर्टंट प्रश्न आपण स्वतःला विचारणार आहोत, ते म्हणजे काय, तर मेडिटेशन म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, आता त्यातलाच आपला हा पार्ट 1, काय आपण मेडिटेशन बद्दल चुकीचं काय समजतो. फ्रेंड्स, आपल्याकडे मेडिटेशन म्हणलं की काही इमेजेस डोळ्यासमोर येतात, लगेच डोक्यात येतात. कोणी डोळे बंद करून बसले, शांत चेहरा आहे, धूप, मंत्र आणि पूर्णपणे शांत माइंड. मग काय, इथून पहिली मिसकन्सेप्शन चालू होते आपली. मित्रांनो, मेडिटेशन म्हणजे माइंड ब्लँक करणं नाहीये. तुमचं माइंड विचार करत असेल तर तुम्ही मेडिटेशन करू शकत नाही का? नाही, असं नाहीये मित्रांनो. कारण थॉट्स येणं आणि त्या थॉट्स मध्ये हरवून जाणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या माइंड मध्ये विचार येतात, हा ह्युमन एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. मेडिटेशनचा उद्देश जो आहे तो प्रत्येक विचाराला बंद करणं हा नाहीये फ्रेंड्स. तर आपण हे समजून घेऊ की मग मेडिटेशन म्हणजे नेमकं काय. तर फ्रेंड्स, मेडिटेशन ही एकच एक युनिव्हर्सल डेफिनेशन नाहीये. कारण मेडिटेशन हा सिंगल टेक्निक नसून मल्टिपल प्रॅक्टिसेसचा एक समूह आहे. काही प्रॅक्टिसेस मध्ये आपण ब्रीथवर, साऊंडवर, मंत्रावर किंवा एखाद्या सेन्सेशनवर अटेन्शन ठेवतो. काही प्रॅक्टिसेस मध्ये आपण प्रेझेंट मोमेंट्स मधील थॉट्स, इमोशन्स, सेन्सेशन्स आणि नॉन जजमेंटल अवेअरनेस जो आहे तो कल्टिवेट करतो. म्हणून साध्या भाषेत जर सांगायचं झालं फ्रेंड्स, तर मेडिटेशन म्हणजे आपल्या अटेन्शन आणि अवेअरनेस ला सायंटिफिक पद्धतीचा ट्रेन करण्याचा एक अभ्यास आहे. तर इथे आपल्याला 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. काय फ्रेंड्स? अटेन्शन, अवेअरनेस आणि प्रॅक्टिस. तर आता आपण आपला जो व्हिडिओचा पार्ट 3 आहे तिकडे येत आहोत आणि यामध्ये आपण समजून घेणार आहोत की अटेन्शन म्हणजे नेमकं काय. फ्रेंड्स, समजा फ्रेंड्स, तुम्ही माझं बोलणं आता ऐकत आहात, तुमचं अटेन्शन माझ्या आवाजाकडे आहे, पण अचानक काय होतं की तुमच्या मोबाईल मध्ये एक नोटिफिकेशन येतं. मग नोटिफिकेशनची जी बेल वाजते, टोंकन वाजते, जी काही असेल ती नोटिफिकेशन बेल वाजते आणि मग तुमचं काय होतं, तुमचं अटेन्शन तिकडे जातं, तुमच्या मोबाईलकडे जातं आणि मग
तुमच्या हे लक्षात येतं की अरे माझं जे अटेन्शन आहे ते माझ्या फोनकडे गेलेलं आहे, आणि मग तुम्ही पुन्हा माझं बोलणं ऐकायला सुरुवात केली. मेडिटेशन मध्ये हे असंच काहीच होतं फ्रेंड्स. काय होतं, समजा तुम्ही ब्रीथवर फोकस करत आहात, मग मग पुन्हा ब्रीथ करत आहात आणि अचानक काय होतं, तुमच्या डोक्यामध्ये एक थॉट येतो, मग दुसरा थॉट, मग तिसरा थॉट, असं सायकल चालू होते. आणि मग बऱ्याच वेळाने तुम्हाला असं जाणवतं की अरे मी तर विचारच करत बसलोय, माझं तर मेडिटेशन होतच नाही. आणि इथेच मेडिटेशनचा एक महत्वाचा मोमेंट येतो मित्रांनो. काय मोमेंट येतो, तुम्ही स्वतःला म्हणत आहात की माझं मेडिटेशन खराब झालं, की माझ्या लक्षात आलं की माझं माइंड भटकलंय. फ्रेंड्स, आपण काय करतो, जेव्हा आपल्या डोक्यात थॉट्स येतात आणि आपल्याला जेव्हा असं लक्षात येतं की माझ्या डोक्यात थॉट्स येतात, आपल्याला असं वाटतं की माझं माइंड भटकलंय, परंतु आपल्या ही गोष्ट ध्यानात येत नाही की माझ्या हे ध्यानात आलंय की माझं माइंड भटकलंय. दुसरं वाक्य, कारण त्या क्षणी तुमच्या माइंडची जी ऍक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला दिसली, आणि हा एक अवेअरनेस आहे मित्रांनो. हे बरोबर नाही का की तुम्ही मेडिटेशनच्या योग्य ट्रॅकवर आहात, की तुम्हाला ह्या गोष्टीचा अवेअरनेस होतोय की तुमचं माइंड भटकत आहे. फ्रेंड्स, आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे आलो आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेशनचा खरा सराव कुठे सुरू होतो. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो. बहुतेक लोकांना असं वाटतं मी ब्रीथवर सतत फोकस केलं पाहिजे, पण बिगिनर्स म्हणून तुमचं माइंड सतत भटकणार. जर तुम्ही बिगिनर असाल मेडिटेशन प्रॅक्टिस मध्ये तर तुमचं माइंड सतत भटकणार. म्हणून मेडिटेशनची एक सिंपल सायकल बघा. काय मित्रांनो, फोकस, ब्रीथवर लक्ष, माइंड वॉन्डर्स म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये विचार आले, अवेअरनेस, माझं लक्ष त्या विचारांकडे गेलं, रिटर्न, अटेन्शन, पुन्हा श्वासावर आलं, रिपीट आणि पुन्हा रिपीट आणि पुन्हा रिपीट. याचा अर्थ काय होतं मित्रांनो, मेडिटेशन मध्ये माइंड भटकणं म्हणजे फेल्युअर नाहीये. आपण जे माइंड आपलं भटकतं तो आपल्याला समजून येणं हा मेडिटेशन मुळे आपल्याला आलेला एक अवेअरनेस असतो. फ्रेंड्स, लक्ष भटकणं हे लक्षात येणं आणि पुन्हा अटेन्शन आणणं हा प्रॅक्टिसचा महत्वाचा भाग आहे. फ्रेंड्स, संशोधनात फोकस अटेन्शन मेडिटेशन मध्ये निवडलेल्या ऑब्जेक्टवर व्हॉलंटरी अटेन्शन ठेवण्याचा आणि ओपन मॉनिटरिंग मध्ये अनुभवातून नॉन रिॲक्टिव्ह अवेअरनेस ठेवण्याचा जो अभ्यास केला जातो मित्रांनो. म्हणून मेडिटेशन म्हणजे फक्त शांत बसणं हे समजणं खूप चुकीचं आहे फ्रेंड्स, आणि हे इनकम्प्लीटही आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या 5व्या पार्टकडे आलो आहोत. आता ह्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की मेडिटेशन म्हणजे रिलॅक्सेशन आहे का. हा दुसरा मोठा प्रश्न मित्रांनो. खूप लोकांना असं वाटतं की जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्यावेळेस आपल्याला रिलॅक्स वाटतं. मेडिटेशन केल्यावर काही लोकांना रिलॅक्सेशन मिळू शकतं, स्ट्रेस कमी झाल्यासारखंही वाटू शकतं, पण मेडिटेशन आणि रिलॅक्सेशन ह्या दोन गोष्टी एकच नाहीयेत. त्या दोन वेगळी वेगळी गोष्ट आहे. रिलॅक्सेशन म्हणजे काय, तर रिलॅक्सेशन म्हणजे शरीर किंवा मन हे अधिक रिलॅक्स्ड आणि स्टेबल मोड मध्ये जाणं. आणि मेडिटेशन मध्ये काय होतं मित्रांनो, मेडिटेशन मध्ये अटेन्शन, अवेअरनेस आणि मेंटल ट्रेनिंगचे वेगवेगळे उद्देश असू शकतात. वेगवेगळ्या उद्देशांसाठी हे मेडिटेशन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं मित्रांनो. म्हणून जर तुम्ही एखाद्या दिवशी मेडिटेशन केलं आणि तुम्हाला जर लगेच असं वाटलं की पीसफुल तुम्हाला वाटलं नाही, तुम्हाला जर शांत वाटलं नाही, तर याचा अर्थ असं नाही होत की मेडिटेशनने तुमच्यासाठी काम नाही केलं. याचा निष्कर्ष लगेच काढता नाही येत मित्रांनो. कारण मेडिटेशनचा अनुभव हा प्रत्येक वेळी सारखाच असायला हवा असं नाहीये फ्रेंड्स. प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला त्याच्या बॉडी पर्सनॅलिटीनुसार, त्याच्या फिजिकनुसार, त्याच्या प्रॉब्लेम्सनुसार मेडिटेशनचा अनुभव हा वेगळा वेगळा येऊ शकतो. आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे आलेलो आहोत मित्रांनो, आणि यामध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेशन आणि माइंडफुलनेस एकच आहेत का. हा एक दुसरा कन्फ्युजन मित्रांनो जो की खूप कॉमन आहे. मेडिटेशन जो आहे ना, तो एक खूप मोठी छत्री आहे असं तुम्ही समजा, एक खूप मोठा अम्ब्रेला आहे. त्या खाली वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस येतात. माइंडफुलनेस ही जी आहे ती प्रेझेंट एक्सपिरियन्स कडे अटेन्शन किंवा अवेअरनेस ठेवण्याशी संबंधित प्रॅक्टिस किंवा क्वालिटी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे, जर आपण कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोललो तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, अटेन्शन
ने निवडलेल्या ऑब्जेक्टवर टिकण्याची क्षमता. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय की आपण एखादी जर अटेन्शन निवडली, आपण जर एखादा ऑब्जेक्ट निवडलेले, त्या ऑब्जेक्टवरच आपलं लक्ष कायम राहावं, त्याची क्षमता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. हे शब्द रिलेटेड आहेत मित्रांनो, पण आयडेंटिकल नाही आहेत, हे समजून घ्या. मेडिटेशन म्हणजे फक्त माइंडफुलनेस नाही, माइंडफुलनेस म्हणजे फक्त रिलॅक्सेशन नाही, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मेडिटेशनची पूर्ण डेफिनेशन नाहीये मित्रांनो. आणि मेडिटेशन म्हणजे माइंड ब्लँक करणं तर बिलकुलच नाहीये. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण आता आपल्या व्हिडिओच्या 7व्या पार्ट कडे आलेलो आहोत. आता आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करूयात मित्रांनो. काय करायचंय आपल्याला, थोडं शांत बसायचंय. तुम्ही व्हिडिओ चालू राहू द्या, थोडं शांत बसा, जिथे आहे तिथेच बसा. काय करा, तुम्हाला डोळे बंद करण्याची गरज नाहीये. 30 सेकंद फक्त तुम्हाला एक काम करायचंय. काय करायचंय, 30 सेकंद तुम्हाला तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. तुम्हाला श्वास बदलायचा नाहीये, डीप ब्रेथ करायचं नाहीये, श्वासाला कंट्रोलही करायचं नाहीये मित्रांनो. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची, काय की तुम्हाला ऑब्झर्व करायचं की श्वास मी आत घेतोय आणि श्वास मी बाहेर सोडतोय. झालं बस. आता 30 सेकंदानंतर तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. काय, या 30 सेकंदामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काही विचार आले का? बहुतेक लोकांचं उत्तर जे आहे, मॅक्सिमम लोक हो असंच उत्तर देणार मित्रांनो. आता दुसरा प्रश्न, हा विचार तुमच्या डोक्यात आला, हे तुम्हाला लक्षात आलं का? जर मित्रांनो तुमचं उत्तर हो असेल, तर इथे एक महत्वाची गोष्ट घडली आहे. काय, तुम्ही तुमच्या थॉट पासून थोडं अंतर निर्माण केलेलं आहे. तुम्ही विचार नव्हता, तुम्ही जो करताय तो तुम्ही विचार नव्हता, तो विचार तुम्हाला दिसला मित्रांनो की तुम्ही विचार करताय. आणि मेडिटेशन मध्ये ही डिस्ट्रॅक्शन खूप महत्वाची आहे मित्रांनो. जेव्हा आपल्याला ध्यानात येतं की आपण डिस्ट्रॅक्ट होतोय, ते ध्यानात येणं ही मेडिटेशन मध्ये खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या 8व्या पार्ट कडे आलेलो आहोत आणि ह्या पार्ट मध्ये आपण हेच पाहणार आहोत की मेडिटेशन मध्ये आपण नेमकं काय ट्रेन करतो. तर मित्रांनो, इथून पुढे जर आपण पाहिलं तर इथून पुढे आपलं जे सायन्स ऑफ मेडिटेशन आहे ते एक इंटरेस्टिंग मोडवर आलेलं आहे, एक इंटरेस्टिंग ठिकाणी आलेलं आहे. मेडिटेशन मध्ये काय मित्रांनो, वेगवेगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या प्रोसेसवर काम करू शकतात. आता फोकस आपण जर पाहिलं तर फोकस अटेन्शन मध्ये काय होतं, अटेन्शन निवडलेल्या ऑब्जेक्ट कडे परत आणण्याचा सराव आपण करतो. की एक ऑब्जेक्ट आपण निवडले आणि त्याच ऑब्जेक्टवर आपल्याला फोकस ठेवायचा आणि आपण या गोष्टीची प्रॅक्टिस तिथे करतो. ओपन मॉनिटरिंग मध्ये आपण काय करतो, जे आपले एक्सपिरियन्स ओपन आहेत आणि नॉन रिएक्टिव्ह पद्धतीने ऑब्झर्व करण्याचा आपण इथे सराव करतो. आता तिसरा जो आपला मेडिटेशनचा प्रकार आहे मित्रांनो, लव्हिंग काइंडनेस किंवा कंपॅशन प्रॅक्टिस मध्ये आपण काय करतो, इमोशनल इंटरपर्सनल क्वालिटीजवर फोकस करतो. तर मित्रांनो, हे संशोधनातून आणि वेगवेगळ्या मेडिटेशन स्टाईल मध्ये कॉन्जिगेटिव्ह आणि न्यूरल पॅटर्न्स जे आहेत, आपले जे न्यूरल पॅटर्न्स आहेत, आपल्या बॉडीचे जे न्यूरॉन्स आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करू शकतात, हे संशोधनातून आढळून आलेलं आहे. आणि म्हणूनच आपला जो व्हिडिओचा नेक्स्ट एपिसोड असणार आहे तिथे आपण एक प्रश्न विचारणार आहोत आणि तो प्रश्न काय आहे की मेडिटेशन नेमकं काम कसं करतं. कारण मेडिटेशन जर अटेन्शन आणि अवेअरनेसशी संबंधित असेल तर ब्रेन मध्ये काय होतं, आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये काय होतं, थॉट्स आणि इमोशन्स सोबत आपलं रिलेशनशिप कसं बदलू शकतं, आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आपल्या, हे सगळे पुढच्या लेवलच्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि हे आपण आपल्या पुढच्या काही एपिसोड्स मध्ये पाहणार आहोत. मग मित्रांनो, आता आपल्या समोर हा प्रश्न उद्भवतो की मेडिटेशन म्हणजे काय नाही, आणि हेच आपण आपल्या व्हिडिओच्या 9th पार्ट मध्ये पाहणार आहोत, 9व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता काही गोष्टी स्पष्टच करूयात मित्रांनो. काय, पहिलं की मेडिटेशन म्हणजे मॅजिक नाहीये. दुसरं म्हणजे मेडिटेशनला खूप लोक असं समजतात की मेडिटेशन केली की माझ्या शरीरामध्ये, माझ्या बॉडीमध्ये इन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन्स येतील.
पण हे चुकीचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीचं काहीही होत नाही. मेडिटेशन म्हणजे इन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन नाहीये. मेडिटेशन म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचं क्युअर नाहीये मित्रांनो. खूप लोकांना असं वाटतं की मी जर मेडिटेशन केलं तर माझ्या समोर जे माझे प्रॉब्लेम्स आहेत त्यामधून मी बाहेर पडेल, माझ्या समोर त्याचे क्युअर्स येतील. पण हेही चुकीचं आहे. मेडिटेशन म्हणजे थॉट्स कायमचे बंद करण्याची टेक्निक नाहीये. तुमच्या डोक्यामध्ये मल्टिपल थॉट्स हे कन्सिस्टंटली येतच राहणार मित्रांनो. मेडिटेशन हे थॉट कायमचे बंद करण्याची टेक्निक नाहीये. ते थॉट तुमच्या डोक्यामध्ये येत आहेत हे अंडरस्टँड करून घेण्याची टेक्निक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की मेडिटेशन हे फक्त स्पिरिच्युअल लोकांसाठीच असतं, पण तसंही नाहीये मित्रांनो. मेडिटेशन हे सर्वांसाठी असतं. मेडिटेशन फक्त स्पिरिच्युअल लोकांसाठी असलेली गोष्ट नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, मेडिटेशन म्हणजे रियालिटी पासून पळण्याचा मार्ग तर बिलकुलच नाही मित्रांनो. आता तुम्ही ही गोष्ट कधी कधी ऑब्झर्व केली असेल की तुम्हाला काही जण म्हणतात, अरे तू ध्यान कर मग तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तू जर असं केलं तर तुझ्यासमोर हे होईल. मेडिटेशन बद्दल खूप सारे हेल्थ क्लेम्स पण केले जातात की मी मेडिटेशन केल्यामुळे माझे हे हेल्थ प्रॉब्लेम्स कमी झाले किंवा हेल्थ इश्यूज सॉल्व्ह झाले. पण सायंटिफिक एव्हिडन्स प्रत्येक कंडिशन आणि आउटकम मध्ये किंवा मेडिटेशन टेक्निक मध्ये सारखंच मजबूत नाहीये. ते प्रत्येक ठिकाणी चेंज होत जातं मित्रांनो. म्हणून या सिरीज मध्ये आपण ही गोष्ट माझ्यासाठी काम करते किंवा ही गोष्ट माझ्यासाठी काम करत नाही असे काही सरसकट म्हणणार नाहोत. आपण काय करणार आहोत तर आपण एव्हिडन्स काय सांगतात, आपल्या समोर काय एव्हिडन्सेस आहेत आपण ते पाहणार आहोत. आपण सरसकट कोणतीही गोष्ट हो हे माझ्यासाठी होतं किंवा हो हे माझ्यासाठी नाही होत असं बोलणार नाही आहोत. आपण एव्हिडन्स बेस्ड गोष्टी करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या 10th पार्ट कडे आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत मग मेडिटेशन का करायचं. आता तुमच्या मनात एवढं सगळं ऐकल्यावर हा प्रश्न येणं साहजिक आहे की आता जर हे सगळं असं आहे तर मग मी मेडिटेशन का करायचं आणि मेडिटेशन केल्यामुळे मला काय फायदा होईल. हा प्रश्न एकदम योग्य आहे मित्रांनो. तर रिसर्च आणि मेडिटेशन, रिसर्च मध्ये काय आहे ना मित्रांनो, जे रिसर्च आतापर्यंत मेडिटेशनवर झालेले आहेत त्याच्यामध्ये काय फाइंड आउट झालेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मेडिटेशन आणि माइंडफुलनेसचा स्ट्रेस, अँझायटी, त्याच्यानंतर स्लीप, तुमचं पेन, इमोशनल रेग्युलेशन्स आणि वेलबिंग सारख्या गोष्टींवर अभ्यास झालेला आहे. आणि या अभ्यासामध्ये काय दिसून आलेलं आहे की ह्याचं तुमच्या बॉडीवर तुमच्यावर परिणाम होतात. पण हे जे परिणाम आहेत ते सर्व ठिकाणी सारखे किंवा हमखास नसतात. हे परिणाम प्रत्येक व्यक्ती अनुरूप, प्रत्येक सिच्युएशन अनुरूप बदलत असतात. म्हणून ही जी सिरीज आहे या सिरीज मध्ये मी तुम्हाला असं प्रॉमिस कुठेही करणार नाहीये मित्रांनो की मेडिटेशन करा आणि तुमचं लाईफ बदलेल. याऐवजी आपण काही गोष्टी इन्व्हेस्टिगेट करणार आहोत. आपण काय इन्व्हेस्टिगेट करणार आहोत की मेडिटेशन केल्यामुळे ब्रेन मध्ये काय होतं, मेडिटेशन केल्यामुळे स्ट्रेसवर काय परिणाम होतो, इमोशन्सवर काय परिणाम होतो, हिलिंगचा आणि मेडिटेशनचा काय संबंध आहे, त्यानंतर कोणत्या आपल्या लाईफच्या कोणत्या प्रॉब्लेमशी कोणत्या प्रकारचं मेडिटेशन केल्याने काय आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा कोणत्या प्रकारचं योग्य मेडिटेशन आपल्या लाईफच्या कोणत्या प्रॉब्लेमसाठी आहे, त्यानंतर आपले जे लाईफचे गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी मेडिटेशन आपल्याला हेल्प करू शकतं का. त्याच्यानंतर खूप लोकांना असं असतं की मेडिटेशन मध्ये मी मॅनिफेस्टेशन करतो. तर मित्रांनो, हेही आपण पाहणार आहोत की मेडिटेशन आणि मॅनिफेस्टेशन चा खरंच काही कनेक्शन आहे का, आणि हे आपण आपल्या जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. मित्रांनो, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की कदाचित आपण मेडिटेशन कडे चुकीचा प्रश्न विचारतो आहोत. का आपण काय विचारतो मेडिटेशनला की मेडिटेशन केल्यामुळे माझं माइंड किती शांत झालं. पण महत्वाचा प्रश्न काय आहे की माझ्या माइंड मध्ये जे चालू आहे ते मेडिटेशन केल्यामुळे मला किती क्लिअर दिसायला लागलं. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. हे कम्प्लीट ऑपोजिट आहे.
माझं माइंड किती शांत झालं हे वेगळं आहे, आणि माझ्या माइंडमध्ये काय चालू आहे हे मला कळायला लागलं हे वेगळं आहे. तुमच्या माइंडमध्ये विचार येतील, इमोशन्स येतील, डिस्ट्रॅक्शन येतील, भूतकाळ येईल, भीती येईल, तुमच्या फ्युचरचं टेन्शनही येईल मित्रांनो. पण मेडिटेशन तुम्हाला एक वेगळी स्किल शिकवू शकतं. काय? ह्या प्रत्येक थॉटवर रिॲक्ट न करणं आणि त्याला योग्य पद्धतीने ऑब्झर्व करणं. आणि कदाचित इथूनच मेडिटेशनचं खरं ट्रान्सफॉर्मेशन हे सुरू होतं मित्रांनो. काय? कारण यू कॅन नॉट चेंज व्हॉट यू कॅन नॉट नोटीस. म्हणजे काय? तुम्हाला जे दिसत नाही ते तुम्ही कधीही बदलू शकत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात, ज्या गोष्टी तुम्हाला समजतात ते तुम्ही चेंज करू शकता. ते बदल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घडवू शकता. आणि मेडिटेशन इथेच मदत करतं मित्रांनो. ते तुम्हाला दाखवून देतं की तुम्हाला कुठे बदलण्याची गरज आहे, तुम्हाला कुठे अपडेट करण्याची गरज आहे. आणि मित्रांनो, मेडिटेशन काय आहे ना, ते तुमचं मन शांत करण्यापेक्षा तुम्हाला तुमचं मन समजवायला जास्त मदत करतं. आणि हेच खरं सायन्स ऑफ मेडिटेशन आहे. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो.